पुणे महापालिका निवडणुकीत 2 राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत. शरद पवारांना भेटून आल्यानंतर शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची माहिती. पवारांनी महाविकास आघाडीतूनच लढण्याचा शब्द दिल्याचा जगतापांचा दावा. नाशिकमधलं तपोवन वाचवण्यासाठी मनसेची चित्रपट सेना मैदानात. अमेय खोपकरांच्या नेतृत्वात संतोष जुवेकर, चिन्मय उदगीरकर, अनिता दाते, सायली संजीव सहभागी. शिवसेना आणि भाजपमध्ये रंगलेल्या शीतयुद्धानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण एका मंचावर येण्याची शक्यता. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कार्यक्रमात दोघंही एकत्र येणार असल्याची माहिती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंबंधीच्या सगळ्या याचिकांवर मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार. तिन्ही खंडपीठातल्या याचिकांवर मुंबईमध्ये 9 डिसेंबरला सुनावणी. खंडपीठांच्या सुनावणीची माहिती दिली नाही म्हणून हायकोर्ट, आयोग आणि सरकारवर नाराज. शौर्य दिनानिमित्त ठाकरेंच्या शिवसेनेची सुपारी हनुमान मंदिरात आरती, तर भाजपच्या कार्यकर्त्यांकडूनही आरती. ईव्हीएम ठेवलेल्या परिसरात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा खडा पहारा. जळगावातील धरणगाव तहसील कार्यालय परिसरात मंडप टाकून कार्यकर्ते ठाण मांडून बसले. शाळेतील 4 विद्यार्थ्यांकडून कॅप्टनवर प्राणघातक हल्ला. शाळेत खोड्या करण्यापासून रोखल्यानं टोकाचं पाऊल उचललं. भंडाऱ्यातील सैनिकी शाळेतील धक्कादायक प्रकार. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 69वा महापरिनिर्वाण दिन. राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केलं, तर उद्धव ठाकरेंकडूनही महामानवाला आदरांजली. विशाखापट्टणमच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेविरोधात भारताचा आज तिसरा आणि निर्णायक सामना. मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरणार. रोहित, विराटकडे चाहत्यांच्या नजरा.